पुण्यामध्ये चाकण तळेगाव महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याची बातमी समोर येते। जवळपास 7 ते 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। खड्डे, वाहतुकीची कोंडी आणि अवजड वाहनांमुळे कामगारांना अक्षरशः जीव आपला धोक्यात घालून इकडून प्रवास करावा लागतोय। तर काल इथे वाहतूक कोंडीनी 2 कामगारांचा मृत्यू झालेला आहे, तर 2 जण गंभीर जखमी सुद्धा झालेत। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। बघूया। चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्ते, वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांमुळे या ठिकाणचे उद्योग स्थलांतर होण्याच्या मार्गावरती आहे। ही परिस्थिती का निर्माण झाली तर या ठिकाणी ही वाहतूक कोंडी, तासन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात। शाळेतले विद्यार्थी असतील, कामगार असतील, नागरिक असतील, यांना या सगळ्या समस्येचा सामना करावा लागतो। काही कामगार या ठिकाणाहून चालले। काय सध्या परिस्थिती आहे? परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे, ट्रॅफिक तर वाढतच आहे, पण गड्डे एवढे झालेले आहेत ना, अक्षरशः चालणारा माणूस घाबरत आहे। ना पायी जाऊ शकते ना गाडीने जाऊ शकते। थोडं जरी पुढे गेला तर गड्डा येतोय, पाण्यामुळे गड्डा दिसतही नाही। अक्षरशः पाणी थांबलेलं आहे, तो समोर गड्डा आहे का पाणी आहे हे सुद्धा दिसत नाही आहे। किती लोक माझ्या कंबाईनला त्यांना ऍक्सिडेंट झालेला आहे, खाली पडलेले आहेत, त्यांना लागलेलं आहे। अक्षरशः काहींचा तर मृत्यू सुद्धा झालेला असतात। असे भरपूर ऍक्सिडेंट झालेले त्या रस्त्यामध्ये। काय परिस्थिती? इथं परिस्थिती एवढी बिकट आहे की आपले हे सरकार आहे, निष्काळजीपणाचं सरकार आहे। सरकारला काही लोकांच्या कोण मिळलं गेलं त्यांची दुकानदारी व्यवस्थित चालू आहेत। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चाकण, पुणे।